श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। यातून तुम्हाला भक्ती का करावी आणि जर तुम्हाला भक्ती करायला जमत नसेल तर त्यावर काय उपाय आहे जेणेकरून तुम्ही भक्ती मार्गात याल, त्याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तर मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे। तो अनुभव मी FBवर वाचला होता आणि तो मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवावा, कारण सगळ्यांनीच काही तो अनुभव वाचला नसेल आणि माझ्या नजरेमध्ये आल्यानंतर मी तो अनुभव तुमच्यापर्यंत पोचवावा यासाठी हा व्हिडिओ केला आहे। आणि तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे ग्रंथ सांगणार आहे जे वाचल्यानंतर तुम्हाला म्हणजे भक्ती कशी करावी हेही समजेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर एक स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक जुने आणि जाणकार सेवेकरी होते। त्यांच्या बाबतीत हा घडलेला सत्य अनुभव आहे बघा। तर त्या सप्ताह काळात पण अनवाणी केंद्रात येऊन गुरुचरित्र पारायण सेवा व इतर सेवा तसेच कोणतीही सेवा करताना मागे पुढे न पाहणाऱ्या ताईसाहेब यांचा एकदा मोटारसायकलवरून पडून अपघात होतो व त्या मृत्युमुखी पडतात। त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य हा कट्टर स्वामी सेवेकरी होता। या अपघातानंतर त्यांचे केंद्रात येणे बंद झाले। काही महिन्यानंतर दिंडोरी दरबार येथे परमपूज्य गुरुमाऊली यांना असं का घडलं हे विचारण्यासाठी ते सेवेकरी कुटुंब दिंडोरीला गेले व परमपूज्य गुरुमाऊली यांना झालेल्या अपघाताबद्दल विचारलं। त्यावेळी श्री स्वामी स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलं की त्यांचा मृत्यू हा मागील 10 वर्षापूर्वीच होणार होता, पण त्यांनी स्वामी महाराजांच्या केलेल्या सेवेमुळे त्यांचा मृत्यू 10 वर्ष पुढे ढकलला गेला। प्रत्येकाच्या आयुष्यात पुढे काय होणार हे स्वामी महाराजांना फक्त माहिती आहे। ते सेवेकरी कुटुंब आता पुन्हा स्वामी सेवेत आले आहे, त्यामुळे सेवा करताना असंच का घडलं तसंच का असं म्हणायचं नसतं आणि हे चुकीचं आहे, कारण मृत्यू हा अटळ आहे। एक दिवस तो सर्वांना येणार आहे। स्वामी सेवेत राहून आपल्या सेवेनुसार व पुण्यकर्मानुसार स्वामी महाराज आपल्याला फळ देत असतात। स्वामी महाराजांच्या सेवेत आपल्या कुटुंबातील एक जरी सदस्य सेवा करत असेल तर आपल्या संपूर्ण कुटुंबावर भविष्यात येणाऱ्या अस्मानी सुलतानी संकटाचे निवारण महाराज करतात। स्वामींच्या दरबारात उभे राहण्यासाठी खूप मोठी पूर्वपुण्याई असावी लागते। तर बघा, ह्या अनुभवावरून म्हणजे त्या ताईंचा मृत्यू 10 वर्षापूर्वीच होणार होता आणि स्वामी कृपेमुळे त्यांना 10 वर्ष बोनस आयुष्य भेटलं। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे बघा, मृत्यू हा अटळ आहे आणि तो सर्वांना येणारच असतो मृत्यू। या जगामध्ये कोणीच असं अमर नाही आहे आणि जे पण म्हणजे मानवी रूपात देव आले त्यांना पण आपला देह सोडावाच लागला। तसेच आपल्यालाही आज ना उद्या आपल्याला मृत्यू हा येणारच, पण त्या अगोदर जे आपले आयुष्य असते ते आपले सुखा समाधानात जाण्यासाठी आपण स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे। आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुमचे वाईट काहीच होत नाही। जे होतं ते फक्त चांगलं आणि चांगलंच होतं आणि प्रारब्धानुसार जे काही तुमचे भोग असतात ते भोग, काही छोटे मोठे भोग असतात ते स्वामी आपल्या न कळतच दूर करतात, पण जे मोठे भोग असतात ते आपल्याला भोगावे लागतात। पण ते मोठे भोगसुद्धा आपले छोटे होतात आणि त्यावेळेला मानसिक आधार, शारीरिक आधार
फक्त आणि फक्त स्वामी आपल्याला देतात. अनेक नवीन स्वामी सेवेकरी होतात जे स्वामी सेवा सुरुवात केल्यानंतर असं म्हणतात की त्यांना खूप त्रास होतो, खूप अडचणी येतात आणि खूप म्हणजे संकट येतात असं म्हणत राहतात. पण ती त्यांची स्वामी परीक्षा घेत असतात आणि एकदा काय त्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झाला तर मग तुम्ही राजासारखं आयुष्य जगू शकता. तुम्हाला कोणतंही टेन्शन नंतर येणारच नाही, कारण तुमचा हात स्वामींनी पकडलेला असतो आणि स्वामी म्हणजे आपली आई असते आणि आई ही आपल्या लेकरांना कधीच टाकत नाही आणि ज्या काही संकट असतात त्यातून ती आपल्याला बाहेर काढत असते. त्यामुळे आपल्या गुरुचा, आपल्या स्वामींचा हात नेहमी आपण पकडून ठेवला पाहिजेत. रोज थोडी ना थोडी स्वामी सेवा आपण केली पाहिजेत. जर तुम्हाला म्हणजे वेळ नसेल तरी फक्त नामस्मरण केला तरी स्वामी तुमचा हात कधीच सोडत नाहीत. पण जी काही भक्ती करणार तुम्ही ती विश्वासाने केली पाहिजेत आणि श्रद्धेने केली पाहिजेत. दुसरा करतो म्हणून आपण करून उपयोग नाही आहे. आपण किती भक्ती करतो हे महत्त्वाचं नाही, आपण किती सेवा करतो हे महत्त्वाचं नाही, तर आपण ते कोणत्या भावाने करतो, म्हणजे आपण मनापासून किती सेवा करतो हे खूप महत्त्वाचं आहे. 2 तास 3 तास बसून सेवा करत असाल आणि जर तुमचे विचार शुद्ध नसतील, इतरांचं वाईट करायचं हेतू तुमच्या मनात असेल, तर स्वामी तुम्हाला कधीच त्यांनी तुम्हाला साथ देणार नाहीत. आणि जर तुमचे विचार चांगले असतील, तुम्ही लोकांना मदत करायचं असेल तर, आणि जर तुमच्याकडं तुम्ही जास्त नाही सेवा करत, एक 10 मिनटं करत असाल, 20 मिनटं करत असेल, तरीही स्वामी तुम्हाला साथ देतात. त्यामुळे ज्या काही सेवा करायच्या असतील त्या मनापासून करा. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्की साथ देतील. तर आता मी तुम्हाला ईश्वर भक्ती निर्माण होण्यासाठी, म्हणजे एक जणांना भक्ती करायची आवड नसते, त्यांना भक्ती मार्गामध्ये आणण्यासाठी त्यांनी काय करावे, तर आपल्या अंतःकरणात देवाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, हृदय कोमल बनवावे आणि आपल्या हृदयात भक्तीचा पाझर फुटावा. यासाठी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितले आहे की श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, श्री एकनाथी भागवत, भक्ती विजय या अक्षय ग्रंथापैकी आपणास आवडेल अशा कुठल्याही एका ग्रंथाचे नित्य क्रमाक्रमाने लक्षपूर्वक वाचन केल्यास आपली मनशुद्धी व चित्तशुद्धी होऊन अंतःकरणात ईश्वर भक्ती उत्पन्न होईल. हे सर्व ग्रंथ ईश्वराचे विग्रहच आहेत. या ग्रंथाचे नियमित वाचन केले तर ग्रंथाचा प्रसाद होऊन ईश्वर भक्ती व प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही.